साताऱ्यामध्ये आज होणाऱ्या मतदानावर खोडशी गावातल्या 102 कुटुंबियांनी बहिष्कार टाकलाय। 1990 सालापासून पुनर्वसन रखडल्यामुळे या कुटुंबियांनी आज सकाळी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय। दरम्यान खोडशी गावातील गायरान जागेवरती या कुटुंबाशी बातचीत केली आहे नाझीम मुल्ला यांनी। सातारा लोकसभेतील खोडशी गावामध्ये मी आता आहे आणि खोडशी गावातील 102 कुटुंबांनी आज सकाळी मतदानावर बहिष्कार घालत असल्याची घोषणा केलेली आहे। पुणे बेंगलोर हायवे लगत आणि कराड शहरापासून अवघ्या 3 किलोमीटर अंतरावरती हे गाव आहे। नेमकी त्यांनी ही भूमिका का घेतली आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत। अचानक हा निर्णय का झालाय तुमचा? हा निर्णय होण्याचं कारण की 1990 साली गावातील पूरग्रस्तांसाठी या प्लॉटमध्ये 102 कुटुंबांसाठी अलॉटमेंट झालेलं होतं। साधारण ही जागा 5 एकर 4 गुंठे आहे। ह्याच्यात 2 गुंठे 3 गुंठे असे प्लॉट मिळालेले आहेत 102 कुटुंबांसाठी। 1990 पासून आज अखेर प्रशासनानं कसली दखल घेतलेली नसल्यामुळे वैतागून आम्ही 2019 साली हायकोर्टात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती। याचिकेचा निकाल लागून 2023 साली हायकोर्टाने आम्हाला कब्जेपट्टीची रक्कम प्रांतांच्याकडे भरायला सांगितली होती। त्याप्रमाणे आम्ही भरलेले आहे। कब्जेपट्टी भरून आज 1 वर्ष पूर्ण झालेलं असताना सुद्धा आजपर्यंत आम्हाला प्रांत ऑफिसने किंवा कलेक्टर ऑफिसने कसलेही सहकार्य न केलेलं आहे आणि टाळाटाळ चाललेली आहे। आज देतो उद्या देतो। याला मूळ कारण काय आहे तर गावातील स्थानिक मोठ्या लोकांचं अतिक्रमण, कोणाचं 5 गुंठ कोणाचं 7 गुंठ आरक्षाचे बांधकाम वगैरे अतिक्रमण आहेत। अतिक्रमण काढायला ग्रामपंचायत टाळाटाळ करत्या। सदर प्लॉटवर नजर मारल्यानंतर दिसून येते की बऱ्यापैकी जवळजवळ 5 एकरातले 1 एकर 1.5 एकर क्षेत्रावर अतिक्रमणच आहे। बरोबर, अतिक्रमण आहे। परंतु आता तुमचे 102 कुटुंबातले किती मतदार आहेत जे आज या ठिकाणी मतदान करणार नाहीयेत आणि गावातली लोकसंख्येच्या अनुषंगाने तो किती प्रभाव टाकणार? साधारण जे प्लॉट धारक आहेत त्यांचे जवळजवळ 450 मतं आहेत आणि त्यांना मदत म्हणून गावातली इतर 500 मतं होणार नाहीत। आता म्हणजे बहिष्कार टाकलेला आहे, मतं सहकार्य केले। नाझीम मुल्ला, एबीपी माझा, कराड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।